आपण पेपर बॅग कशी बनवायची ते बघायचं आहे. तर सर्वप्रथम आपण त्यासाठी काय काय साहित्य लागतात ते पाहूया. आपल्याला घेतलं आपण न्यूजपेपर. हा पूर्ण न्यूजपेपर आहे. याचे आपण मधून 2 तुकडे करून घेणार आहोत. जसा हा मी तुकडा करून घेतलेला आहे ना, या पद्धतीने असेल हा तुकडा. ओके. त्यानंतर लागणार आहे आपल्याला गम. गम पुसण्यासाठी आपल्याला बोट वगैरे पुसण्यासाठी लागणार आहे कापड आणि एक कैची. असं हे साहित्य. आता आपण कृती बघूया. आता ह्या पेपरचे मी 2 तुकडे ऑलरेडी करून घेतलेले आहेत. असा मी तुकडा घेतला. याला मी काय करणार, 2 बोटांचं अंतर आपल्याला इथे ठेवायचं. तर ही 2 बोटं आहेत ना, इथे चिकटून घ्यायचे. इथे ठेवायची 2 बोटं. हा दुसऱ्या हाताने पेपर या 2 बोटांच्या जवळ आणायचे. त्यावेळी हा टोक इथे पूर्ण व्यवस्थित असेल, इकडे पण व्यवस्थित असेल. असा ठेवल्यानंतर इथे हात ठेवायचा आणि मग पूर्ण आपण त्याला इथून फोल्ड करायचा. इथे जे फोल्ड झाले त्याच्यावर आपण काय करणार, तर बोट फिरवायचं जेणेकरून घडी व्यवस्थितरित्या पडेल. त्यानंतर काय करायचं, दुसरी स्टेप. त्यानंतर ही जी एक्स्ट्रा राहिलेली पट्टी की नाही, ती इथपर्यंत अशी पूर्ण दुमडायची. ह्या 2 चिमटीने आपण दुमडून घ्यायचे. हे दुमडल्यानंतर अंगठ्याने पहिले प्रेस करायचं, इकडे सुद्धा प्रेस करायचे. हे प्रेस झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थितरित्या प्रेस करायची. आता ह्या बाजूची फोल्ड झाली. आता ही खालच्या बाजूने फोल्ड करायची. खालच्या बाजूला सुद्धा 2 बोटाचं अंतर पडेल. हे बघा, हे अशा पद्धतीने पकडायचं आणि अशी फोल्ड करायची. ही 2 टोके बघायची. इथे पण इथे टोक बघायचं आणि इकडे टोक बघायचं. आणि मग हे झाल्यानंतर संपूर्ण एकदा दाबून जोरात प्रेस करून घडी करायची. आता ही आपली पेपर बॅग फोल्ड झालेली आहे. त्यानंतर आता पुन्हा आपल्याला काय करायला, चिकटवायचे पुढे. तर चिकटवण्यासाठी तर काय करणार, पहिले ती पूर्णपणे उघडावी लागेल. हळूहळू उघडून घ्यायची. आता आपण एवढी उघडली. ही बाजू जी आपल्याला तिथे इथे कापायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपण हा पूर्णपणे उघडून घेतला. ही मध्ये छोटीशी आपल्याला रेष दिसते, ह्याच्यावर आपण कैचीने थोडं कापून घ्यायचं. कैचीने कापताना बोट कापताना याची दक्षता घ्यायची. बघा, मी कुठपर्यंत कापलं, तर इथपर्यंत. ही रेष दिसते, इथे कापायचे. आता ही छोटी बाजू राहिली, ही मोठी बाजू राहिली. ह्या छोट्या बाजूने काय करायचं, ही जी रेष पडलेली आहे की नाही, ह्या रेषेच्या इथे दुमडून घ्यायचे आतल्या बाजूला. केली, समोरच्या बाजूला आपण दुमडून घेतली. आता पुन्हा जशी आपण पहिले फोल्ड केली होती तशीच पुन्हा ठेवायची आपल्याला. हे दिसायला लागले आपल्याला, ही एक पट्टी दिसायला लागली, ही पट्टी. आता सहज आहे, सोपं एकदम. इथे आपल्याला पहिले गम लावून घ्यायचं. बघा, गम लावताना इथून मधून सुरुवात करायची, ह्या एका बाजूला जायची. या दोन्ही टोकाला व्यवस्थित लागलंय का नाही बघायचं. पुन्हा दुसरं थोडं घ्यायचं बोट, इथे पुसून घ्यायचं वाटीला. हे गम इकडे यायचं, ह्या कॉर्नरला सुद्धा नीट लागेल. अशा पद्धतीने सर्वत्र या पट्टीला या दिशेपासून इथपर्यंत लागलं पाहिजे. आणि ही पट्टी आपण पहिले बोट पुसून घ्यायचं. हे कापड ठेवलं त्याने पुसलं की मग हीच पट्टी व्यवस्थितरित्या पकडायची आणि अशी फोल्ड करायची. फोल्ड झाली की ह्या तळ हाताने दाबायची किंवा फडकं घ्यायचं. फडक्याने दाबलं तरी छान दाबलं जातं. आता एक बाजू तर झाली आपली खालची. आता राहिली ही बाजू. मग बॅग आपण अशी फिरून घेतली. आता ही आपली पूर्ण दिसते की नाही पट्टी, त्याच्यावर ह्या टोकापासून इथे हात ठेवायचं. ह्या पट्टीच्या आतमध्ये जाणार नाही, या बाजूला आतमध्ये जाणार नाही, हे बघायला लक्ष द्यायचं. आतमध्ये गेलं नाही पाहिजे. या टोकापासून ते या शेवटच्या टोकापर्यंत पूर्ण लावून घेतलं पाहिजे आपण. तुमच्याकडे छोट्यातला ब्रश असेल पेंटिंग करण्याचं तर उत्तमच, त्याने लावायला आणखीन सोपं जाणार. आता मी हे संपूर्ण लावून घेतलं. बोट पुसून घ्यायचं. पेपर बॅगला आपल्याला दुसऱ्या ठिकाणी लागणार. आता ही दुमडायची कुठपर्यंत, तर ही रेष दिसते की नाही, इथपर्यंत दुमडली पाहिजे. अशी पकडायची चिमटीने आणि होती तशी पुन्हा, आणि मग कापडाने प्रेस करायची. प्रेस करून झाली. आता ही आपली बघा पेपर बॅग तयार झाली. यामध्ये आपल्याला दुकानदार काय देतो, अंडी आहे की नाही, छोट्या छोट्या वस्तू देऊ शकतो. ही आपली पेपर बॅग तयार झाली. अशा पद्धतीने तुम्हाला घरीसुद्धा करायची आहे. थँक्यू.